हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत परत एकदा अशी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. रविवारी आहे हे काय ते अक्षय तृतीया, तर त्याच्यामुळे आज आहे शुक्रवार. तर म्हटलं आज चिकन बनवूया. तर इथे हे बघा, चिकन आणलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे. तर चिकनचा रस्सा म्हणजे मी माझ्या पद्धतीने कसं बनवत होता ह्याच्या आधी पण मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले. तर आज परत एकदा मी व्हिडिओ शेअर करणार आहे. तर वाटणापासून मी लास्टपर्यंत म्हणजे वाटण कसं बनवतात, किती वाटण लागतं, तर ते पासून मी ते चिकन कसं बनवते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गरमी आहे त्याच्यामुळे चिकन काही जास्त आणत नाही मी, पण आज खूप दिवस झाले आणलं नव्हतं चिकन. तर म्हटलं आज परत एकदा चिकन बनवूया आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. ह्याच्या आधी मी जो व्हिडिओ बनवला होता ना गावी, फर्स्ट जो व्हिडिओ बनवला होता चिकनचा रस्सा, तर त्याला ना 18K व्ह्यू गेले होते. खूप मस्त असं व्हायरल गेला होता तो व्हिडिओ. त्याच्यानंतर खूप सारे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर आता मस्तपैकी आधी वाटण कसं बनवते तर हे तुम्हाला दाखवते. तर चला सुरुवात करूया आता रेसिपीला. तर इथे आता मी वाटण काढून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 कांदे घेतले, मोठे असे कांदे घेतले. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरा, त्यानंतर 1 नारळ घेतलेला आहे, छोटा होता नारळ, अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे सगळं मी आता वाटण भाजून घेते. इथे तवा ठेवलाय. मोस्टली ना तव्यावरतीच वाटण भाजतो, जास्त असेल ना तर मग कढईमध्ये भाजतो. तर मी इथे हा भाकरीचा तवा घेतलेला आहे, जो खोलगट असतो ना, जाड असतो, तर तो भाकरीचा तवा मी इथे घेतलेला आहे. तर हे कांदे असे वाटण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कापून घ्या. म्हणजे सर्रास लोक असेच कापतात, पण मी तुम्हाला सांगते की असेच कापून घ्या. बारीक बारीक असे कापून घ्यायचे आणि मस्त असे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची. आता मी कांदा घातला आतमध्ये म्हणून मी गरम करण्यासाठी ठेवला होता, म्हणून मी थोडंसं स्लो केला होता. आता मी फास्ट केला गॅस आणि ते थोडंसं तेल टाकून मग आपण हे सगळं मस्त असं वाटण भाजून घेणार आहे. आणि मालवणी पद्धतीने आज जर तुम्ही बनवणार असाल चिकन ना, तर हे वाटण आम्हाला सगळ्या जेवणामध्ये हे वाटण अशाच पद्धतीने वापरतो आम्ही. म्हणजे कोणतं जरी कशामध्ये कोणती भाजी बनवायची असेल, म्हणजे पालेभाज्या वगैरे सोडून सांगते, तर वाटणाची कोणती भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने आम्ही वाटण बनवतो. तर कांदा ऑलमोस्ट भाजलेला आहे. थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्याने पटकन असा कांदा भाजतो. आणि तुम्ही हे स्टोअर करून पण ठेवू शकतात. म्हणजे एक 15 दिवस पण वाटण राहतं, पण एवढा दिवस काय आपण ठेवत नाही. जास्तीत जास्त 2-3 दिवस तर आपण वापरतो. स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर हे अशा पद्धतीने वाटण आता मस्त कांदा असा भाजलेला आहे, या पद्धतीने असा भाजायचा. त्यानंतर आता मी लगेच सुकं खोबरं पण इथे टाकून घेते. कांदा तो तिकडे काढून घेतला. हा बघा, हा कांदा थंड व्हायला ठेवला, म्हणजे परातीत ठेवलं जेणेकरून पटपट असं वाटण थंड होईल. त्याच्यामुळे थोडंसं असतं तर मग सगळं एकत्रच करून भाजलं असतं. खोबरं किसलेलं नाही, अशा पद्धतीने याचे बारीक अशा फोडी केलेल्या आहेत. मिक्सर माझा कसा एकदम भारी आहे, त्याच्यामध्ये पटकन वाटलं जातं, त्याच्यामुळे मी अशा फोडी केलेल्या आहेत. तर ते भाजून घेतलं. त्यानंतर आता ओलं खोबरं जे मी तुम्हाला ह्या आधीची रेसिपी तुम्हाला दाखवली ना कोकम कढीची, तर त्यासाठी मी थोडंसं किसून ठेवलं होतं, म्हणजे लगेच पटकन कधीतरी वाटण बनवता येतं. त्यामुळे मी छोटा नारळ, म्हणजे समजा की एक छोटा नारळ होता, तर ते 1 नारळ घेतलेलं आहे मी इथे. आणि हे पण चांगलं मस्त भाजून घ्यायचं. पहिले गावाला काय करायचे माहिती आहे का, हे असं न भाजण्यापेक्षा चुलीत टाकून म्हणजे कसं चुलीत अख्खी कांदा टाकायचे आणि त्याचं म्हणजे भाजलेलं वाटण बनवायचे. म्हणजे माझी आई ज्यावेळेला आम्ही गावी होतो ना, तर त्यावेळेला आई आमची अशी वाटण बनवायची, म्हणजे चुलीमध्ये भाजून कांदानी खोबऱ्याची 1 वाटी अशी अर्धी करून टाकायची. तर त्या पद्धतीने बनवायची, मस्त लागतं तसं पण जेवण. तर इथे असं भाजून घेते. तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेल ॲड करू शकतात, नाही केलं तरी काय हरकत नाही. आणि मी कोथिंबीर पण ह्याच्यामध्येच टाकते, कारण की वरतून जर कोथिंबीर टाकली तर मंथन कधी कधी असे सगळे बाजूला करून टाकून देतो, काढून टाकतो. तर त्याच्यामुळे मी बेस्ट ऑप्शन म्हणजे काय करते, आता हे मी आता ही जी कोथिंबीर घेतलेली आहे ना, तर मी थोडी आत्ताच्या वाटणामध्ये हे करणार आहे. थोडंसं राहिलं तर मग त्याच्यामध्ये मी ती कोथिंबीर नाही ठेवणार आहे. म्हणजे स्टोअर करून जर ठेवायचं असेल तर ती कोथिंबीर त्याच्यात नाही ठेवणार, आत्ताच्या वाटणामध्ये वाटून घेईन. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण पण थोडंसं तेल टाकून इथे भाजून घ्यायची. उग्र वास ह्याचा असतो ना, तर त्याच्यामुळे अशीच कच्ची न टाकता थोडीशी भाजून घ्यायची. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा. आणि खूप मी आधी पण एक रेसिपी शेअर केली होती, फर्स्ट टाइम जी रेसिपी शेअर केली होती ना, त्यावेळेला 18K व्ह्यू गेले होते, त्याचे व्हायरल झाला होता, खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मी थंड करायला ठेवणार. तर अशा पद्धतीने आता मी मस्तपैकी इथं थंड करायला ठेवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. बघा आता थंड झालेलं आहे वाटण.
तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता, जेवणाला पण वापरू शकता. तर ना वाटण भाजून झालं तर तुम्हाला दाखवते. बघितलं तुम्ही आता, हे बघा आता वाटण झालेलं आहे मस्तपैकी. आता मी फोडणीची तयारी करते. आता मस्तपैकी चिकन फोडणीला देऊया. चला, गॅस चालू केला, इथे टोप गरम करायला ठेवला आहे. आणि हे बघा, हे इथे वाटण आता मस्त थंड पण झालेलं आहे. आणि ते चिकनला मी काय अद्रक लसूण पेस्ट वगैरे काय लावली नाही, कारण की ते आपण चिकन मसाला जे वाटण बनवलं नाही त्याच्यामध्ये अद्रक लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे अद्रक लसूण लावण्याची काय जरूरत नाही आहे. तर इथे टोप गरम झाला. आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाका. मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे तेल. आणि हा स्पेशली मी चिकनसाठी वगैरे जे काय नॉनव्हेज पदार्थ बनवायचे असते ना, त्यामुळे ही म्हणजे ह्याच्यामध्ये बनवते. तर आता आपण इथे फोडणीची तयारी करूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तिथे अर्धा कांदा टाकून घेते. त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकते. तुम्ही तेजपत्ता टाकला तरी चालेल. मी काय तेजपत्ता टाकत नाही. मी फक्त म्हणजे कधी कधी टाकते, कधी नाही टाकत. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी कढीपत्ता टाकला. त्यानंतर हा मालवणी मसाला आहे. आणि ह्या वर्षी आम्ही मालवणी मसाला ना इकडेच बनवला मुंबईला. तर खूप मस्त झालेला आहे मालवणी मसाला. तर तो मी आता टाकून घेते याच्यामध्ये. जास्त काही तिखट नाही आहे, तो फक्त कलर तेवढा दिसतोय. तर मी याच्यामध्ये ना 4.5 चमचे, ते छोटे चमचे आहेत ना ते 4.5 टाकलेले. आणि त्यास मस्त ढवळून घेते. आणि आता मस्त फिरकी फोडणी देते. थोडीशी हळद टाकते. आणि हे जे चिकन आहे ना, तर ते आता इथे फोडणी देऊन देते. एकच रस्सा बनवणार आहे, त्याच्यामुळे सगळे हड्डी पण त्याच्यातच आहेत. आणि जे बोनलेस चिकन होतं तर ते पण त्याच्यातच टाकलेलं आहे. तर इथे आता मिक्स करून घेते. झाकण ठेवायचं 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर आता बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे. गरम पाणी टाकायचं. आता गरम पाणी मी याच्यामध्ये ओतून घेते. थोडासा आधी टाकते, कारण की नंतर परत वाटण टाकल्यानंतर मग अंदाज यायला पाहिजे ना की पातळ होईल का घन होईल ते. मग या पाण्यामध्ये जरा शिजून जाऊ देत, कारण की चिकनला जास्त वेळ नाही लागत शिजायला म्हणून. तर आता इथे झाकण ठेवून देते याच्यावरती. परत एकदा झाकण ठेवलं. मीठ नंतर टाकते थोड्या वेळानंतर. ते पेस्ट बनवून घेतली. आणि हे थोडंसं ठेवलं कारण की जास्त होईल म्हणून. हे तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर आता मी हे वाटण चांगलं, इथे चिकनला उकळी आलेली बघू शकता. आणि आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार. हे गरम पाणी थोडंसं आहे ना, तर ते ॲड करणार. आणि मग वाटण ॲड करून मग थोडंसं मीठ टाकणार नंतर. थोडं थोडं करून ॲड करते. आणि याच्यामध्ये हे जे मगाशी गरम पाणी होतं ना, तर ते ॲड करते. आणि वाटण लागलं तर मी घालणार, अजून आहे इथे. वाटलेलं वाटण होतं ना, तर ते सगळंच टाकलं आहे बघा. ह्या पद्धती जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घन पण नाही आहे. भाकरी बरोबर पण खाऊ शकतात तुम्ही, किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबर पण. आणि त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकते. आणि थोडी उकळी यायला, मग उकळी आली ना की मग गॅस बंद करते. कोथिंबीर पाहिजे तर तुम्ही वरतून टाकू शकता. तर मी नाही टाकलेली, मी वाटणामध्येच टाकलेली आहे, तर त्यामुळे. आणि मस्तपैकी उकळी आली ना की मग तुम्हाला दाखवते. चिकन चांगलं उकळलं, मस्तपैकी शिजलेलं आहे. आणि मी इथे गॅस बंद केला. आणि बघू शकता अशी ह्या पद्धतीने, जास्त पातळ नाही आहे, जास्त घन पण नाही केलेलं आहे. म्हणजे हे एकच कधी कधी असं पण बनवून तुम्ही खाऊ शकता. कंटाळा आला ना रस्साने सुकं बनवण्याचं, तर हे अशा पद्धतीने पण तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि संडेला कसं अक्षय तृतीया आहे, त्यामुळे मी आजच बनवला. तर इथे मस्त असं आज दुपारचं जेवण होतं. अंड बॉईल केलेलं होतं. मस्त कांदा आणि लिंबू घेतलेले, चपाती, भात आणि चिकनचा एकच रस्सा बनवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आणि मस्तपैकी असं दुपारचं जेवण आता आम्ही जेवणार आहे.
चिकनचा रस्सा ना खूप मस्त झाला होता. जेवलो आम्ही मस्तपैकी. आणि गावचं म्हणजे दरवर्षी सासू माझी आम्हाला इकडे म्हणजे माझ्या जावेला पण, दोन्ही नंदांना पण आणि स्वतःसाठी पण, तर ती मालवणी मसाला स्वतः बनवते. तर ह्या वर्षी आम्ही इकडे मुंबईला बनवला, तर थोडीशी टेस्टमध्ये फरक झालेला आहे. तर त्यामुळे कसं थोडंसं जास्त तिखट कमी झालेलं आहे मसाला आणि फक्त कलर तेवढा दिसते, पण सुंदर मस्त झाला होता आपला चिकनचा रस्सा. तर अशा पद्धतीने मी बनवते चिकनचा रस्सा. ते सगळे जेवलेत आता आणि बाहेर मस्तपैकी लगान पिक्चर लावलं आहे मूवी, तो बघत बसलेत. चिराग पण आला होता, तर त्याला पण आवडलं, त्याने पण चिकन मस्त असं खाल्लं. पोरं जास्त चिकन खायला बघत नाहीत, कारण की ना म्हणजे चिकन खायला बघत नाही, नुसता रस्सा रस्सा पाहिजे. मस्त असं जेवलो मस्तपैकी. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.